मुलांनो, आज मी तुम्हाला माझ्या मुलीची सगळ्यात आवडती गोष्ट सांगणार आहे. एका गावात एक गोड मुलगी राहत असे, जी नेहमी लाल रंगाचे हूड घालत असे. त्यामुळे सगळे तिला लिटिल रेड रायडिंग हुड म्हणत. एकदा तिची आई म्हणाली, आजी आजारी आहे, तिला हा खाऊ देऊन ये. पण सरळ रस्त्याने जा आणि अनोळखी लोकांशी बोलू नकोस. जंगलातून जाताना तिला एक लबाड लांडगा भेटला. तो म्हणाला, कुठे चाललीस? ती निरागसपणे म्हणाली, मी माझ्या आजीकडे चालली आहे. लांडगा पटकन आजीच्या घरी पोहोचला. त्याने आजीला कपाटात कोंडले आणि आजीचे कपडे घालून अंथरुणावर झोपला. जेव्हा लिटिल रेड रायडिंग हुड तिथे पोहोचली, तिला आजी काहीशी विचित्र वाटली. ती म्हणाली, आजी, तुमचे डोळे इतके मोठे का आहेत? लांडगा म्हणाला, तुला नीट पाहण्यासाठी. ती घाबरून म्हणाली, आजी, तुमचे दात इतके मोठे का आहेत? लांडगा जोरात ओरडला, तुला खाण्यासाठी, आणि तिच्यावर धावून आला. तेवढ्यात घराजवळून जाणाऱ्या एका लाकूडतोड्याने आवाज ऐकला आणि त्याने लांडग्याला घाबरून पळवून लावले आणि आजीची सुटका केली. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? अनोळखी लोकांशी कधीही बोलू नये.